मीरा रोडच्या नयानगरमध्ये राम भक्तांवर हल्ला झाल्यानंतर तिथल्या अनधिकृत बांधकामांवर थेट बुलडोझर चालवण्यात आला। चुकीचं वागणाऱ्यांची मस्ती खपवून घेतली जाणार नाही हा योगी आदित्यनाथ यांचा बुलडोझर पॅटर्न वापरून हा थेट इशारा देण्यात आला। यूपीतला पॅटर्न आता महाराष्ट्रात देवा बुलडोझर पॅटर्न नावानं ओळखला जाणार असल्याचं नितेश राणेंनी सांगितलं। राज्यात लँड जिहादच्या माध्यमातून जमिनींवर अतिक्रमण केली जातात, पण हा प्रकार आता खपवून घेतला जाणार नसल्याचंही नितेश राणेंनी निक्षून सांगितलं। तुमचा अली तर आमचा बजरंगबली असा नवा नाराही नितेश राणेंनी माळशिरसमध्ये दिलाय। नितेश साहेब कार्यक्रम करून टाकला, आता पोलिसांना मागे लागलेत वाचवा। झाल्यानंतर फोन करा, विचारायला फोन करू नका। झाल्यानंतर सुखरूप घरी पोहोचवण्याची जबाबदारी आमच्या लोकांची असेल एवढा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने देतो। पोलिसांच्या समोर देतो, चिंता करू नका। माझा काही वाकडं करू शकणार नाही। आपला बॉस बसलाय सागर बंगल्यावर, काही होत नाही आम्हा लोकांना। नितेश राणेंच्या याच भाषेवर संजय राऊतांनी आक्षेप घेतला। जाळल्यानंतर फोन करा असं जहाल वक्तव्य करत नितेश राणेंनी आपला बॉस सागर बंगल्यावर बसलाय असं सांगितलं। देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्याचं नाव सागर असल्यानं संजय राऊतांनी गृहमंत्र्यांनाच यावर भाष्य करण्याचं आवाहन केलं। कोणाचा बॉस सागर बंगल्यावरती असतो, कोणाचा बॉस अशा प्रकारे पाकिस्तानात बसलेला असतो, ही जी भाषा आहे कोणा असं कोणी करत असेल या राज्यामध्ये, तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याच्यावरती भाष्य केलं पाहिजे। मी दुसरं कोणी काय अशी भाषा करत असेल त्याच्यावरती गृहमंत्री आहेत, गृहमंत्र्याने पुढे येऊन सांगायला पाहिजे। नितेश राणेंच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा वाद निर्माण झालाय। संजय राऊतांनी नितेश राणेंच्या वक्तव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। त्यावर आता भाजपकडून उत्तर दिलं जातंय का याची उत्सुकता निर्माण झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।